नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हातकणंगले महसूल विभागाच्या पथकात शिवीगाळ, धमकी, डंपर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल. शिये फाटा येथे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर आरेरावी करत त्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या प्रकरणी डंपर मालक रमेश सर्जेराव शिंदे राहणार शिये करवीर याच्यावर शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 10 जानेवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हातकणंगलेचे तहसीलदार सुशील कुमार वेल्हेकर, तलाठी अमोल काटे आणि लिपिक गजानन मेघमाळे हे शिये फाटा परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरची तपासणी करत होते. यावेळी वाळू वाहतूक करणारा डंपर समोरून जात होता. यावेळी त्यांनी डंपर क्रमांक KL 01BJ 4077 यास थांबवून त्याची चौकशी सुरू केली. डंपर चालकांनी तात्काळ डंपर मालक रमेश शिंदे याला फोन करून बोलावून घेतलं. घटनास्थळी आलेल्या रमेश शिंदे यांनी तुम्ही आमचा डंपर का अडवला, कसा काय चेक करता, असं म्हणून तहसीलदार बेल्हेकर व तलाठी कोटे यांना उद्धट भाषेत बोलून शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. तर शासकीय कामात अडथळा निर्माण करत त्यांना बघून घेऊ अशी धमकी दिली. या घटनेनंतर तलाठी अमोल विमलकुमार कोटे वय 44 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर मालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता BNS कलम 352 आणि 351(2)(3) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे करत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.